ठळक बातम्या. सोलापूर येथे महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेचे भीक मागू आंदोलन. नूतन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी, हिरालाल राठोड. आणि मुरुम येथे प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर भीक मागू आंदोलन करण्यात आले. कोतवाल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करावे या मागणीसाठी कोतवाल संघटनेकडून भीक मागू आंदोलन करण्यात आले. सोलापूर येथे 7 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. कोतवाल संघटनेच्या आंदोलनस्थळी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव शंतनू गायकवाड, रशीद हारकारे, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा शिंदे, जावेद मुलानी, अर्जुन सनके, सुलोचना देशमुख, सुवर्णा कांबळे, हिरण कांबळे, धानय्या स्वामी, प्रवीणकुमार बाबर, रेश्मा वाघमारे, दिलावर वाघमारे आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज 37वा दिवस आहे. कोतवालांच्या न्याय हक्काच्या मागण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन चालू आहे. यात प्रामुख्याने त्यांच्या मागण्या अशा आहेत की चतुर्थश्रेणीचा दर्जा मिळावा, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळावी आणि 25% कोतवालांमधून चतुर्थश्रेणीत जाण्यासाठी हा कायदा आहे त्या शासनाची अंमलबजावणी होत नाही आणि ती व्हावी अशा प्रमुख मागण्यासंदर्भामध्ये आज भीक मागू आंदोलन या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. सरकारने यांच्या मागण्याकडे लवकरात लवकर चर्चा करून हा मार्ग निकाली काढण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना 26 ते 4 तारखेपर्यंत आम्ही रोज जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शनं व काळ्या फिती लावून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. सरकारने यांच्या मागण्याकडे जर गांभीर्याने विचार न केल्यास पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला नाव इजलासह यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला देखील काम बंद आंदोलन करावं लागेल अशा मी सरकारला इशारा देतो. नूतन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करावे, भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच तळागाळातील भटक्या समाजाला न्याय देऊ शकतो असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विमुक्त भटक्या सेलचे राज्य अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी रयत संवादशी बोलताना व्यक्त केले. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलच्या अध्यक्षपदी मोतीराम चव्हाण, उपाध्यक्षपदी अरुण काळे सांगोला यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीपकाबा साळुंके पाटील यांनी भटक्या विमुक्त जाती या पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भटक्या विमुक्त जातीवर आजवर प्रेम केले आहे. या जातींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल असे सांगितले. भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी निवडी प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी रुपेश कुमार भोसले, देवीदास राठोड, रावसाहेब जाधव, सुभाष निकम, अगतराव निकम, विक्रम राठोड, गणेश कांबळे, स्वामीनाथ पोद्दार, श्रीनिवास सिंदगीकर आदी उपस्थित होते. आदरणीय पवार साहेबांनी ज्या भटक्या विमुक्तांच्यासाठी अनेक वर्षांच्या कालखंडानंतर सुद्धा आजपर्यंत जे प्रेम केलं आहे, भटक्या विमुक्तांच्या गोरगरिबांचे प्रश्न मग राज्यात असू द्या केंद्रामध्ये असू द्या मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. तो मंडल आयोग असू द्या, तांडावस्ती योजना असू द्या, परभणी कृषी विद्यापीठाला नामकरण असू द्या, वसंतराव नाईकांचं नामकरणाचा विषय असू द्या, या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पवार साहेबांचा एक फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तांडावस्ती योजना ही भटक्या विमुक्तांच्या पालावर वाडीवर जाऊन विकास काम करणारी योजना आहे. हे आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे. हे सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर ढिगभर खोटे बोलून हे सरकार सत्तेवर आले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बळी पडणारा जर या महाराष्ट्रामधला कुठला घटक असेल तर तो भटक्या विमुक्त समाज आहे. हा गोरगरीब समाज गाव कोसाच्या दूर वाडी वस्ती करून राहत असतो. या समाजामध्ये शिक्षण कमी आहे. या समाजामध्ये संविधान कळणं गोष्ट कठीण आहे. या समाजाला देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ढीगभर खोटे आश्वासन दिले. त्याच्यामध्ये बँकेमध्ये तुम्ही खाते खोला, तुम्हाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर आम्ही ठेवू, तुम्हाला आरक्षण देऊ, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी या लोकांनी खोटं बोलून सत्तेवर आलेल्या आहेत. 4 वर्ष सत्तेवर
असताना सुद्धा या सरकारने भटक्या विमुक्तांच्या विरोधात एक दुजाभावाची भूमिका यांनी ठेवलेली आहे आणि भटक्या विमुक्ताच्या पूर्णपणे विरोधात असणारं हे सरकार आहे. संबंध राज्यामध्ये या भटक्या जाती, विमुक्त जाती, जमाती या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन याची मोठ बांधण्याची जबाबदारी अतिशय जिद्दीनं आमच्या राठोड साहेबांनी घेतलेली आहे. लहान कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंतच्या पूर्ण ओळखी असलेले राज्यातले हे VJNT सेलचे नेते आहेत. संबंध राज्यामध्ये अगदी झंझावाती दौरे करत आज सोलापूर शहरामध्ये आलेले आहेत. याही अगोदर ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. ग्रामीण भागाच्या अध्यक्षाची आत्ताच नियुक्ती आमचे सहकारी अक्कलकोट तालुक्यातील मोतीराम चव्हाण यांची आणि उपाध्यक्षपदी सांगोला तालुक्यातील माजी नगरसेवक सन्मान्य अरुण काळे यांची नियुक्ती आज ग्रामीण भागातल्या जिल्ह्याची आज पहिल्यांदा झालेली आहे. यानंतर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या कार्यालयात जाऊन तिथल्या शहराच्या निवडी राठोड साहेब करणार आहेत. या निमित्तानं सोलापूर जिल्ह्याचं पूर्ण बांधणी करण्याची जबाबदारी शहराची मी, आमचे भारत जाधव, आमचे कार्याध्यक्ष साठे काका, राजूबापू पाटील आणि आपले इथले शहराचे कार्याध्यक्ष पवार आम्ही सगळे मिळून या VJNT सेलची बांधणी करण्याची भूमिका सातत्यानं काही दिवसामध्ये घेतोय. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील श्रीमती गंगूबाई बिराजदार यांच्या 2 मुलांचा साखरपुड्यात विवाह संपन्न झाला. मंगळवारी 25 डिसेंबर रोजी हन्नूर येथे विशाल बिराजदार, ऐश्वर्या भरमशेट्टी व पवन बिराजदार, मनीषा भरमशेट्टी या नववधूवरांचा विवाह संपन्न झाला. भविष्यातील पाणी टंचाई, वेळेची बचत, आर्थिक बचत या सर्व गोष्टींचा विचार करून हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यास प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरुम येथे प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. या प्रसंगी भीमशाहीर शेखर कांबळे, जय मल्हार मित्रमंडळाचे अध्यक्ष दिगंबर सोनटक्के, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष गोविंद शोभाजी, मराठा सेवा संघाचे श्रीधर इंगळे, किशोर नायकवडे यांच्या हस्ते प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. यावेळी दत्ता जाधव, आनंद कांबळे, सूरज कांबळे, वैभव पाटील, डॉक्टर अविनाश बिराजदार, विशाल फनेपुरे, शुभम सावंत, मनोज पोद्दार, दीपक पाटील, श्याम कांबळे आदी उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्यातील पालापूर येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी हवामल्लीनाथ महाराजांचा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालापूर येथील आश्रमात दिनांक 23 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अक्कमहादेवी पुराण, कुंभ मिरवणूक, भजन, भारूड, पालखी मिरवणूक, जंगी कुस्त्यांचे सामने आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे. मुरुम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्रीकांत बेंडकाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांचा सत्कार मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केला. या प्रसंगी नगराध्यक्षा अनिता अंबर, संतोष चिलोबा, सुधीर चव्हाण, गौस शेख आदींसह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.